स्वागत आहे आपलं मंदिर यात्रा विथ निकुराज या भक्तिमय व्हिडिओमध्ये। आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत। ज्या घरातील देव या दिवशी साफ केली जाते तो दिवस शुभ मानला जातो। तो दिवस का शुभ मानला जातो? देवघराची स्वच्छता ही फक्त साफसफाई नाही, ती ऊर्जा, श्रद्धा आणि घरातील सकारात्मकतेशी जोडलेली परंपरा आहे। देवघर का साफ करावे? भारतीय संस्कृतीत देवघराला घरातील सर्वात पवित्र जागा मानली जाते। इथे पूजा केली जाते, मंत्र म्हटले जाते, धूप, दीप, फुले अर्पण केली जाते। कालांतराने देवघरात फुलांच्या पाकळ्या वाळतात, धुपाचे कण जमू लागतात, दिव्यांचे तेल आसमंतात चिकट बनते, कपाटात जमा झालेली धूळ ही सर्व गोष्टी ऊर्जेचा प्रवाह मंद करतो। म्हणूनच देवघर नियमितपणे स्वच्छ करणे अनिवार्य आहे। पण आपल्या धर्मात काही विशिष्ट दिवस अत्यंत शुभ मानले जातात। देवघर साफ करण्याचे शुभ दिवस। ज्या घरातील देव या दिवशी साफ केली जाते त्या घरात शुभ संकेत वाढतात असे शास्त्र सांगतात। पौर्णिमा। ह्या दिवशी सात्विकता सर्वाधिक असते। पाण्याचे, वायूचे, अग्नीचे आणि मनाचे स्पंदन शांत असते। म्हणूनच पौर्णिमेला देवघर स्वच्छ केल्यास घरातील चैतन्य वाढते, देवकृपा स्थिर राहते, मन प्रसन्न होते। अमावस्या भीतीचा दिवस नाही, हा नवीन सुरुवातीचा दिवस आहे। देवघर स्वच्छ करून तेज, दीप, धूप आणि सुगंध लावल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरात प्रकाश आणि समृद्धी येते। गुरुवार, बृहस्पतीचा दिवस। गुरु हा ज्ञान, संपत्ती आणि कुटुंब सौख्यांचा अधिपती। म्हणूनच गुरुवारी देवांची स्वच्छता केल्यास कुटुंबात आनंद, आर्थिक स्थैर्य, श्रद्धा आणि भक्तिवाढ वाढतं। एकादशी। एकादशीचा दिवस अत्यंत पवित्र। या दिवशी देवघराची स्वच्छता व पूजा केल्यास मन, शरीर शुद्ध होते, भक्ती अधिक जोमाने फुलते। श्रावण महिना व गुरुवार। श्रावण म्हणजे देवांचा महिना। श्रावणातील प्रत्येक गुरुवारी देवघर साफ करणे शुभ समजले जाते। देवघर कसे साफ करावे? देवमूर्ती प्रेमाने बाजूला ठेवा। रागाने किंवा घाईने हात न लावता शांतपणे प्रेमाने उचलून स्वच्छ कापडावर ठेवा। फक्त गोमूत्र, गंगाजल, स्वच्छ पाणी वापरावं, केमिकल्स क्लीनर वापरू नका। देवघरातील जुनी फुले, राख, धूप, कापसांचे गोळे काढा। नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त इथे जमा होते। पवित्र ध्वनी वापरा, जसे की ओम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री हरी विठ्ठल। यामुळे घरात सात्विक तरंग निर्माण होतात। नवीन फुले, तुळस, हळदी कुंकू, दिवा लावा, तेज आणि सुगंध देवघरात भरून राहतो। देवघर स्वच्छ केल्यावर दिसणारे शुभ 7 संकेत। घरात हलकेपणा वाटते, ऊर्जा वाढल्याचे चिन्ह, अचानक कामे सुरळीत पार पडतात, मन शांत आणि प्रसन्न राहते, घरात आनंदी वातावरण राहते, आर्थिक स्थितीत सुधार होतो, झोपेमध्ये सुधार होतो, देवदर्शनाचे स्वप्न येते, हे अत्यंत शुभ मानले जाते। देवघर हा देवाचा निवास, ज्या घरातील देव योग्य दिवशी प्रेमाने, श्रद्धेने साफ केले जातात त्या घरात सुख, शांती, आनंद, संपत्ती आणि प्रसन्नता नक्कीच वास करते। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।